पुढील श्लोक. आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. अर्थात स्वतःच्या बडबडीच्या दोषामुळे, सतत बडबड करण्याच्या दोषामुळे पोपट आणि मैना पिंजऱ्यामध्ये बांधले जातात. तसे बगळे मात्र बांधले जात नाहीत. कारण बगळ्यांना शांत बसून आपला कार्यभाग उरकणं कळतं. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम असं कवीनं म्हटलंय की कधीकधी सगळ्या गोष्टी साध्य करण्याचं साधन हे केवळ बडबडच नाही, तर कधीकधी मौनसुद्धा असतं. बघा ना, महाकाय अशा समुद्रामध्ये किंवा जलाशयामध्ये बगळा शांत चित्तानं उभा असतो आणि त्याच्या पायाशी वावरणाऱ्या माशांना असं वाटतं, अरे आज आपल्या देशामध्ये कुणीतरी साधूसंत आलेत, चला त्यांचं दर्शन घेऊया. सगळे मासे त्याच्या पायाशी गोळा होतात आणि हा डोळे उघडून त्यांना पटकन खाऊन पण टाकतो. त्यासाठी त्याला वेगळे काही कष्ट करावे लागत नाहीत. ह्याच स्थितीचा बगळ्याचं उदाहरण सांगून कवीनं मौनम सर्वार्थ साधनम हे एक सत्य आपणासमोर मांडलेलं आहे. धन्यवाद.